आज 29 जून 2025 आणि फार्मवरती बघा ह्या दोन शिरोई प्युअर शिरोई ब्रीडच्या पाट्या आहेत ह्या, आणि ह्या आपल्या काटेवाडी शेळ्या. हा परवाचा मेल. आता सध्या खायला तरी यांना तुरीचा भुस्सा आणि थोडासा त्याच्यामध्ये मिक्स हरभरा भुस्सा टाकलेला आहे. यामध्ये परवाच्या काटेवाडीमधली ही एक पाट सोलापूरचे राहुल जवळकोटे यांनी घेतलेले आहे. आणि यामध्ये दुसरी म्हणजे तर ही एक पाट हे, आणि तिसरी ही एक आपले जुने कस्टमर लोंढे साहेब कवटे मंकाळ यांनी या दोन पाटी ह्यामधले 3 नग तरी दिलेले आहेत आपण काल रात्रीच. ही बघा प्युअर शिरोई मध्ये कसं आहे, राजस्थानी शिरोई, हाईट लेंथ. हे आपली काठेवाडी एकदम नक्षीदार शिंगांमध्ये. आता ह्या साईडला आपल्या जरा लवकरच कोंबड्या आता आषाढ महिन्यासाठी येतील. या कोणाला कोंबडा जरी लागणार असेल तरी फार्मवरती व्हिजिट देऊन तुम्ही घेऊन जाऊ शकताय. हा सानियन क्रॉस मध्ये मेल प्युअर गुलाबी. ज्या कोणाला शिरोही, काटेवाडी, बिटल अशा कोणत्याही ब्रीडमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करा. योग्य ती आणि क्वालिटी ब्रीड तुम्हाला आपल्या फार्मवरून दिली जाईल. पूर्ण सेट असणारे वॅक्सिनेशन वगैरे सगळी झालेली ब्रीड आपल्याकडे दिली जाईल. पावसाळ्यामध्ये कसं असतं, जास्त करून शेळ्या ह्या ग्रीन फीडवरती ठेवून चालत नाहीत, कारण त्यांना कसं थोडं पावसाळ्यात आधीच गारवा निर्माण असतो वातावरणात, आणि मग त्यामुळे त्यांनी जास्त करून ओला चारा खातात, तसंच बाहेर युरिनेट करून टाकतात. मग त्यामुळे आपल्याला आहे ना जास्त करून ड्राय फीड जसं की तूर भुस्सा वगैरे असं द्यायला लागते. आता हा संपवल्यात तूर भुस्सा खाऊन त्यांनी खरं तर 50%. तर आपल्याकडे डिसेंबर महिन्यात अशा टाईपचा तूर भुस्सा, गोल्डन माल, फल्ली माल, प्रत्येक व्हरायटीचा आपल्याकडं तूर भुस्सा मिळेल. तूर भुस्सा, हरभरा भुस्सा. त्यासाठी तुम्ही सांगितल्यानंतर बुकिंग केल्यानंतर एक आठवड्याच्या आत तुम्हाला तूर भुस्सा अवेलेबल आपल्या फार्मवरती होईल. त्यामुळे कसं अशी चमक कायम राहत्या शेळ्यांच्या अंगावरती, आणि वजन वाढ, ग्रोथ वगैरे सगळ्यात छान होत्या. आता त्या स्टॉल फिडिंग म्हणजे की आतल्यात आपलं हे फार्म बंदिस्त आहे. तर हा समोरचा मेल आपला फक्त ह्या ड्राय फिडिंगवरती, त्याला अदर कुठलं सप्लिमेंट वगैरे काही नाही, तरीसुद्धा त्याची तब्येत वगैरे एकदम 90 किलो प्लसला मेल आहे. सेम त्याच क्वालिटीमध्ये ह्या ज्या शिरोई शेळ्या असतात त्या ड्राय फिडिंगसाठी एक नंबर हा म्हणजे ग्रोथ वगैरे करतात. तर ज्या कोणाला तूर भुस्सा डिसेंबर महिन्यात ते डन करायचं असेल त्यांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करा. मिनिमम 500 किलोपासून ते पुढं 5-10 टनपर्यंत आपण तूर भुस्सा पोच करू शकतो फार्मवरून.